नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 16 सप्टेंबर। तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज। तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला काही भागामध्ये आपल्याला जे आहे आज आहे 15 सप्टेंबर आणि आज आपल्याला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान काही बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला म्हणजे मराठवाड्यामध्ये आपल्याला काही भागामध्ये तसेच जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे आज दुपारनंतर ते सायंकाळ दरम्यान। तर आता सुद्धा काही भागामध्ये जे आहे आपल्याला सध्या हलका ते रिमझिम पाऊस सध्या सुरू आहे। आणि आता जे आहे रात्रीचे जे आपल्याला सध्या 8 वाजलेले आहेत आणि आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या जे आहे राज्यामधील आज रात्रीच्या दरम्यान जे आपला हवामान पूर्णपणे जे आहे कोरडे राहणार आहे। फक्त राज्यामध्ये काही भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामधील काही भागामध्ये भाग बदलत थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पडू शकतो आणि अन्यथा जे आहे फार काय मोठ्या पावसाची शक्यता जे आपल्याला पाहायला मिळणार नाही। फक्त थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पडेल आज मध्यरात्रीपर्यंत आणि मध्यरात्रीच्या नंतर जे आपला हवामान पूर्णपणे एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील। तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे 16 सप्टेंबर। आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज। तर उद्या शेतकरी मित्रांनो उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील। उद्या सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे आपल्याला कोरडे राहणार आहे। ढगाळ वातावरणसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि दुपारी 12च्या नंतर जे आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल आणि 12 वाजल्यापासून जे आपल्याला 12च्या दरम्यान आपल्याला नाशिक, मुंबई, पालघर, इगतपुरी आणि पुणे, सातारा, सांगली हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला जे आज रात्री म्हणजे उद्याच्याला दुपारच्या दरम्यान जे आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आपल्याला सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे मराठवाड्यामधील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला उद्याच्या दरम्यान दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पाऊस फक्त जे आहे भाग बदलत पडणार आहे। काही गावामध्ये पडेल तर काही गावामध्ये पडणार नाही आणि जो पाऊस पडणार आहे तो फक्त हलका ते रिमझिम पाऊस पडेल आणि फार काय मोठा पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार नाही। फक्त हलका ते रिमझिम पाऊस राहील तो बी दुपारच्या दरम्यान दुपारी 2 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे आपल्याला राज्यामध्ये भाग बदलत हलका ते रिमझिम पाऊस पडेल आणि रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला राज्यातील हवामान पूर्णपणे आपल्याला कोरडे राहील। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान या ठिकाणी उद्याचा हवामान अंदाज आपण जाणून घेतलेला आहे। उद्याच्याला सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यामध्ये हवामान पूर्णपणे कोरडे राहील, सूर्यदर्शन होईल। राज्यामध्ये कोणत्याही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार नाही। ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळेल। दुपारी 12 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यातील काही भागामध्ये म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई, कोकण या विदर्भ या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान भाग बदलत हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे आजचे वातावरण जे आपल्याला थोडाफार बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे आज ढगाळ वातावरण पाहायला मिळाले। म्हणजे आज काही बऱ्याचशा भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळाला। परंतु उद्याच्याला जे आपल्या शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर कमी राहणार आहे। उद्याच्याला फक्त काही भागामध्येच म्हणजे तुरळक भागामध्ये आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळेल आणि अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे आपल्याला पावसाची शक्यता जी आहे राहणार नाही। तर सकाळपासून ते दुपारपर्यंत उद्याच्या या ठिकाणी हवामानात आपण जाणून घेतलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपल्याला जे आहे असेच वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। असेच वातावरण आपल्याला जे आहे रोज राहणार आहे। रोज 21 तारखेपर्यंत म्हणजे आज आहे रविवार आणि शेतकरी मित्रांनो एक अत्यंत या ठिकाणी महत्त्वाची बातमी महत्त्वाची एक बातमी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगायची आहे। आणि राज्यामध्ये जे आपल्याला आज आहे रविवार आणि राज्यामध्ये पुढच्या रविवारपर्यंत म्हणजे अजून 8 दिवस जे काही तुमच्या शेतीची कामे राहिली असतील ते सर्व कामे जे आहे शेतकरी मित्रांनो तुमचे लवकर करून घ्यावी। कारण की जर कोणाचं काही शेतीची जी कामे राहिली असेल तुमची या शेतीची कामे तुम्हाला जे आहे या 8 दिवसामध्ये जे आहे तुम्हाला पूर्ण करायची आहेत आणि 8 दिवसानंतर पुढच्या सोमवारीच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या सोमवारी म्हणजे 23 तारीख आहे आणि 23 तारखेला जे आहे राज्यामध्ये 23 तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल आणि दुपार पाडल्यापासून जो 23 तारखेला पावसाला सुरुवात होईल तर राज्यामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला ज्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्याच्या दरम्यान। त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं
तुम्ही जे आहे ह्या 8 दिवसामध्ये जे आहे जी काही शेतीची कामे राहिली असतील ते तुम्ही शेतीची कामे आपली पूर्ण करून घ्यावीत. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता गणपती विसर्जनच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही. असंच जे आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस पडेल आणि 23 तारखेला म्हणजे पुढच्या रविवारच्याला जे आपला रात्रीच्या दरम्यान आपल्याला पावसाला सुरुवात होईल काही भागामध्ये, आणि काही भागामध्ये सोमवारच्याला जे आपल्याला या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. सोमवारी जो पाऊस पडणार आहे तो दुपारच्या दरम्यान तो पाऊस मराठवाड्यामध्ये राहील, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये राहील, कोकण भागामध्ये राहील आणि जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी 23 तारखेदरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोर थोडा कमी राहणार आहे. 23 तारखेला पाऊस आहे, त्यानंतर 24 तारखेला पाऊस. 24 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो जास्त पाऊस आहे. 23 तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. दुपारच्या दरम्यान थोडाफार म्हणजे 23 तारखेला पावसाचा जोर कमी राहील, हळूहळू पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे. आणि 24 तारखेला राज्यामध्ये मंगळवारी 24 तारखेला मंगळवारच्या दरम्यान जे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर आपण जे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो 24 तारखेपर्यंत या ठिकाणी हवामानाचा आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. आणि राज्यामध्ये आपल्याला आज आहे उद्याच्याला आज आहे 15 सप्टेंबर आणि पुढच्या रविवारच्या दरम्यान आपल्याला जे आहे पुढच्या रविवारच्याला जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ 8 दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पुढच्या रविवारी पाऊस सुरू होईल, त्यानंतर त्याच्या पुढच्या रविवारी जे आहे राज्यातील पावसाचा जो पाऊस उघडणार आहे. तोपर्यंत 8 दिवस जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पाऊस असाच चालू राहणार आहे. जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पुढील जे आहे रविवारी पुढच्या. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपण या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. जे काही शेतकऱ्यांची शेतीची कामे राहिली असतील ते शेतीची कामे लवकरात लवकर आटपून घ्यावीत, कारण की राज्यामध्ये आता जे आहे परतीचा पावसाला जे आता सुरुवात होईल. परतीचा पाऊस जो आहे आपल्याला राज्यामध्ये आता सुरुवात होणार आहे. आणि परतीच्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर हा पाऊस जे आपल्याला 23 तारखेला म्हणजे 23 तारखेला सुरू होईल, तर 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहणार आहे. या 2 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, तर या ठिकाणी आपण आता हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. आणि आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.